तर मित्रांनो जस्ट आपण गाडी बोटीमध्ये टाकली आहे. तर इथे बघू शकता आपल्या मागेच आहेत गाड्या लागल्या. थ्रोटल आहे. हा थ्रोटल बंदाचा हा जर फेल गेला आधी स्टीअरिंग बरोबर पाठीमागे बॅन असतात. बरोबर त्याचाच ते हा बंद पडला तर काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये ठोकले गेले. तर सकाळी एक प्रॉब्लेम झालेला आहे. गाडीचा टायरच पंक्चर झाला आहे. शेट. चला फटाफट चेंज करू. स्टेपनी काढली आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग फ्रॉम लाटघर. आणि आजचा माझा इथला दुसरा दिवस आहे. तर इथे बीचजवळच मी स्टे केला होता. तर हे इथे आपले दादा आहेत ज्यांनी माझी खूप छान व्यवस्था केली, जेवण आणि राहण्याची वगैरे. यांच्याकडे उत्तम सोय आहे. तुम्ही रूम बघालच, जो की काल मी दाखवला त्या व्लॉगमध्ये. रूम वगैरे हे इथेच आहेत. तर दादा थँक्यू, खूप छान व्यवस्था केली तुम्ही. आणि खरंच खूप जेवण छान होतं. तर कोणाला यायचं असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट आणि त्यांचं जे होमस्टेचं जे नाव आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. ही बॅग उठाव अर्चक. इथे ही बॅनली TRK 502 cc गाडी आहे ही. आणि ह्या ओनरचीच आहे. ते दादा आहेत, त्यांचा भाऊ आहे. त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे वाटतं, अरेबियन सी. चला मस्त लोकेशन होता, खूप छान गेला, झोप पण छान लागली. तर आता आपण बघूया कुठे जाणार आहोत. दुसरा एक बीच ते दादा म्हणाले की आहेत पुढे बीचेस आहेत, हरणे वगैरे. तर या ताई आहेत. हॅलो. तर या माझ्यासोबत. आम्ही काल बर्डला जे वाचवलं, खरं तर त्यांनीच सुरुवातीला बघितलं. त्यानंतर आम्ही त्याला व्यवस्थित सुखरूप त्यांचा कॉन्टॅक्ट होता. त्यांनी बटरफ्लाय आणि बर्डच्या याच्यामध्ये PhD केली आहे. कोल्हापूरच्या आहेत त्या. त्याही यांच्या बहिणीसोबत फिरायला आल्या होत्या. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला इकडे काल. तर आता आम्ही निघतोय. आणि ह्या त्यांच्या बहीण आहेत, लहान बहीण आहे. चला आता निघतोय आम्ही पण. तर पुढेच भेटूयात आपण डायरेक्ट. कुठला बीचला जायचं आहे काय ते पुढे तुम्हाला कळेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. खरंच खूप सुंदर बीच आहे आणि मजा आली. एकटा का होईना पण एन्जॉय केला मी. समोर बीच बघा आणि क्लीन बीच आहे एकदम. आणि इथे आपला समोर स्टे होता तो. चला सामान गाडीत लोड करूया आणि निघूया. हो असंच मला थोडीशी आवड आहे कार्स. आणि या ताई पण त्यांना आपण दापोलीला ड्रॉप करणार आहे. तर चला निघूयात आता. सो बाय लाटघर. भेटूया पुन्हा केव्हा आलो तर फॅमिलीसोबत किंवा पुन्हा एकदा येऊ. येस बाय. चला बाय. येस नक्की. चला सांभाळून जा. ओके. काय राहिला नाही ना बघा. आपली ही स्टेपनी पंक्चर होती. तर तिला आपण व्यवस्थित करून घेऊया कारण आपल्याला लांब जायचं आहे. हो ज़्यादा है. बाकी किधर है क्या देख लो. भाई जाने तक तो होना चाहिए बस. नहीं डबल डालना चाहिए था तुम. नाही ये आहे. तर आपण पंक्चर काढला आहे आणि आता आपण दापोली तिथे थांबलो आहे. पंक्चर वगैरे क्लिअर केला. टायर पण स्टेपनी आपण लावली आणि स्टेपनीला प्रॉपर आपण हे करून घेतलं आहे. जो पंक्चर होता तो काढलेला आहे. तर चला आता जरा काहीतरी बघतो. मला पाणी हवं आहे. पाण्याची बॉटल घेऊ. पाणी घेतलं आहे पण जरा. तर इथे आपण केळी आहेत तर फ्रूट घेऊया काहीतरी. ऑइली स्पायसी खाण्यापेक्षा बेटर आहे. दादा कसं आहेत केळी? द्या ना, अर्धा डझन द्या ना. आणि कसं आहे नारळ? कसं आहे? 50वाला द्या ना. हा प्यायचं.
तर आपण अर्धा डझन केळी घेतली आहेत. किती झाले आपले? सो एक सेकंड असू द्या थांबा ना. नारळ पाणी इम्युनिटी सगळ्यात बेस्ट हे. तर मित्रांनो आता ॲक्च्युली मी दापोलीला नाही जात आहे, म्हणजे कुठे बीच वगैरे थोडंसं कॅन्सल झालं आहे. लाडघर आपण बीच फिरलो आहे. आता आपण संगमेश्वरला जायचंच आहे. एक फार्म हाऊस आहे जे की कॉटेज आहे सॉरी, तर तिथे खूप छान आहे. तर आपल्याला बघूया, तुरळला आहे ते, तर जायला मिळालं तर. पण आता मी जातो आहे ते बोटीतून आपण जाणार आहोत. तर हे दादा आहेत, त्यांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. तर दादा अर्धा तास म्हणजे 1.5 तासात तिथे गुहागर, आणि मग तिथून बोटीने पलीकडे गेला की गुहागर आणि मग तिथून मग चिपळूण बाहेर. तर जवळ हेच पडेल. हे जवळ पडेल. 1.5 तास अच्छा वाढणार. चालेल, थँक्यू दादा. तर चला आपण तिकडेच जाऊ. आजचा आपला 5वा दिवस आहे. मी संगमेश्वरवरून आलो आहे. माझं गाव साखरकर. फिरायला आलो होतो असंच बीच वगैरे, काल आलेलो. आता चाललो आहे परत. आपण जातो तुरळला. हां कडवई. कडवई आता माहिती आहे कडवई वगैरे, ते काय आहे तुमचं? अच्छा बघतो आता, मला तिकडेच जायचं. चला थँक्यू दादा. येस थँक्यू. चला आलो तर भेटू पुन्हा केव्हा. तर निघूयात आपण आता आणि आपण बोटीने जाऊ आता. दाखवतो. यूट्यूब दादा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत. एक मिनिट. आपला फिर इकडे तिकडे जरा ट्रॅव्हलिंग अँड ऑल हे घ्या. तुम्हीच दाबा, मी कसं दाबू? हे ब्लॅकवाला का? येस, दादांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. तर थँक्यू दादा. आणि भेटू आलो तर दापोलीत. जरूर या. येस येईल, नक्की भेटू. येस थँक्यू दादा. चला. तर ॲक्च्युली दापोलीमधले जे बाकीचे बीच आहेत आणि ते जरा आपल्याला एक्सप्लोअर करायला आजचा पूर्ण दिवस थोडा कमी पडेल, कारण आपल्याला ते टायर वगैरे पंक्चर काढेपर्यंतच खूप वेळ झाला. तर माफी असावी मित्रांनो, मी दापोलीतच फिरणार होतो. आपण लाडघर करून आता बाकीच्या ठिकाणी पण जायचं होतं, पण आता काय करणार. ठीक आहे, मी असा विचार केला की तुरळमध्ये एक ते होमस्टे आहे जे की मामाची वाडी म्हणून त्याला खूप जण म्हणजे ओळखतात, आणि नावसुद्धा त्यांनी मामाची वाडी, आणि त्या ह्याचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही. तर मी तुम्हाला तिथे पोचल्यानंतरच दाखवतो. पण आता आपण दाभोळ मार्गे फेरी बोट आहे जे की डायरेक्ट गुहागर, आणि गुहागरवरून चिपळूण करून आपण तसं बाहेर पडणार आहोत. तर ते आपल्याला 1-1.5 तास आपला वाचतो. त्या दादांनी सांगितलं आपल्याला जिथे नारळ पाणी प्यायलो. तर हा रोड आहे दाभोळ. चला आता आपण डायरेक्ट फेरी बोटच्या इथेच भेटूयात. हा घाट रस्ता आहे. तर इथून दाभोळ 25 किलोमीटर आहे. काय अर्ध्या तासात आपण पोहोचू तिथे. आणि दापोली पण खरंच खूप फिरण्यासारखं आहे. पण ना प्रॉपर वेळ काढून आलात ना तर फिरायला काही हरकत नाही. आणि आत्ता आहे आपल्याकडे वेळ. आत्ताच मम्मीचा कॉल येऊन गेला, मला म्हणाली कधी येतोयस काय. तर म्हटलं येतोय मी, आता निघालोय. तर ॲक्च्युली मला ते तुरळचा मामाची वाडी मी आता का डिसिजन घेतला की पटकन आपण तिथे जाऊयात, कारण मग संध्याकाळ होईल जाईपर्यंत, आणि काय माहीत मग एंट्री तर सोडा, पण मेन म्हणजे तर तिथे अंधार होईल, त्यामुळे मग काही दाखवता येणार नाही. तर म्हटलं चला आता काय ते बीचेस काय सेमच आहेत ऑल सगळे दापोलीतले. पण लाडघर हा खरंच खूप छान बीच होता, जसं की शांतता होती खूप, आणि जिथे मी स्टे केला होता ते पण खूप छान होतं. काय झाडी, काय डोंगर, आणि काय हा नागमोडी वळणी रस्ता, अगदी प्रेमात पडतो हा. काय वेगळंच असा एक्सपिरियन्स आहे हा कोकणातील म्हणतात ना की रस्त्यांचा. पण कोकणात जी शांतता आहे ती तुम्हाला कुठे मिळणार नाही, कारण अगदी सगळं काही आपण कितीही काही कौतुक केलं ना तर मनाची शांतता ही फार इम्पॉर्टंट आहे. आणि ती तुम्हाला हे बघा, हे नागमोडी रस्ते आणि ही शांतता. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण
आपली लालपरी या लोकल गावामधून. आणि ही एक खासियत आहे कोकणातली, गावागावातून एसट्या जे आहेत आपल्या एसटी महामंडळाच्या ह्या फिरत असतात लोकांसाठी. पण काही गावं अशी आहेत की ही खूप आत असल्यामुळे इथे टायमिंगच्या गाड्या आहेत. लालपरी दाभोळीतून आता 15 किलोमीटर. 6 कितीतरी पटीने हा रस्ता खूप चांगला आहे. बरं झालं मी विचारलं. आपण कसं या साईडला आपलं जास्त फिरणं नव्हतं त्यामुळे आपल्याला माहित नाही. की मला असं वाटलं की त्याच रस्त्याने जो आपण खेड भरणा नाक्यावरून आत आलो त्यापेक्षा खूप बेटर रस्ता हा दाभोळ. हो हो जरा ते माकड आहेत तिथे केळी द्यायची आहेत. एक मिनिट दादा. आपलं माझं नाव अंकित सकपाळ. नाही नाही नक्की चालेल ना बोलू म्हणजे. नाही नाही मुंबईतून येस येस. अच्छा तुम्ही माझं गाव आहे. काय म्हणता. नमस्कार मी इकडचा आहे संगमेश्वर. चल ना मागे. अरे नाही दादा चालेल. संगमेश्वर साखरपा मधला. येस 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 येस. जय भीम बाबा. या उतरा दादा. एक मिनिट जरा यांना आपण. हो हो नक्की नक्की. एक मिनिट ते पळतील वाटतं. नक्की नक्की नक्की. येस येस मिस्टर सकपाळ म्हणून. मिस्टर ओपन करा मोबाईल दिसेल असेल तर. जय भीम जय भीम जय भीम. माकडांना इथे द्यायला जरा थांबलो म्हटलं पण येतच नाही घाबरून. साईडला ठेवूया नाहीतर अगदीच येऊन खातील ते घाबरलेत. चला निघूया आपण. लेट झालाय. दाभोळ आता 15 किलोमीटर आहे. इथले लोकल गाववाले होते तर व्हिडिओ शूट करताना त्या लोकांना काहीतरी असं वेगळंच वाटतं. अरे कोण आहे काय. तर ही बाबासाहेबांची सही त्यांनी बघून अगदी जय भीम केलंय. तर अभिमान आहेच या सहीचा. कारण आज त्यांच्यामुळेच मी इतकं फिरू शकतो. नाहीतर तुम्हाला इतिहास तर माहीतच आहे काय आहे. काय जातीवाद असतो. आणि जातीवाद सगळेच नाही करत. जे मनुवादी लोक आहेत तेच करतात. इट्स ओके. चला म्हटलं इथे माकडं होती तर त्यांना केळी दिली आणि ते घाबरून गेले. तिथे साईडला ठेवलेत. तर मित्रांनो जस्ट वेट अँड वॉच. आता बघा पुढे या दाभोळ घाटातून मी येत होतो खालती तर एक मला व्ह्यू दिसला माझ्या डाव्या साईडला. काही व्ह्यू बघा समोर. कॅमेरामध्ये मे बी हे खालचं जंगल आहे आणि खाली एक तिथे काहीतरी रेड कलरचं एक फार्म हाऊस आहे मे बी. आणि खालती घरं आहेत. वाव. आणि आपल्याला तिथेच जायचं आहे जेठी. तर चला समुद्रकिनारा आहे इथे खूप. हे बघा. चला निघूयात आता खालती जाऊयात. तर आपण दाभोळच्या इथे आलो आहे आणि इथे ही एक जुना असं काहीतरी ही मस्जिद आहे. मला असं सांगण्यात आलं बंद आहे. तर इकडे बघा लाडघर 28 किलोमीटर. पन्हाळे काजी आणि चिखलगाव. तर चला आपण आता इथून डायरेक्ट बोटीने जाणार आहोत. इथून आता काकी इथून फेरी बोटला जायला कुठून आहे. गाड्या जातात ना. कुठे इथे राईटला. थँक्यू. तर चला आलं आता. इथून बघू किती वेळात. ओ अच्छा भाई साहब. समोरच आहे एक लॉन लागली आहे. त्यांनी हात दाखवला. तिकीट काढावं लागणार आहे. तर काय तिकीट रेट आहे बघूया आपण. कसं आहे काका. सॉरी पर पर्सन 20 आणि गाडीला 200 रुपये. 200. ठीक आहे गुगल पे करतो.
असा काहीसा व्ह्यू आहे हा. इकडे हा फेरी बोट आहे दाभोळचा. हा सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस दाभोळ धोपावे फेरी बोट सेवा. आणि इथे तिकीट रेट पर पर्सन 20 रुपये आणि 200 रुपये गाडीचे घेतात. कोणतं पेज येतात? मिस्टर सकपाळ ब्लॉग म्हणून आहे. आता कुठे गणपतीपुळे ना, आता इथून संगमेश्वरला चाललाय. येस. टायमिंग काय तुमचा कळेल का? अच्छा इथेच आहे का? इथे हे बघा टायमिंग आहे. ब्लॉग बनवतोस काय भावा? येस येस. काय नाव आहे तुझ्या चॅनलचं? मिस्टर सकपाळ ब्लॉग म्हणून आहे. माझं आहे. येस मिस्टर सकपाळ ब्लॉग म्हणून. येस येस. थँक्यू दादा. चला तर चला आपण तिकीट काढलेलं आहे आणि बोट लागलेली आहे धक्क्यावरती. चालेल थांबतोय काका. किती वेळात जातो काका आपण तिथे? 5 मिनिटं. पाय बघा. हां नाही किती वेळात? 5 मिनिटं. 5 मिनिटं. आणि मग तिथून गुहागर किती वेळ? 50 किलोमीटर. आणि पुढे चिपळूण कुठल्या मार्गे? तली मार्गे. मला जायचं आहे चिपळूणला बाहेर पडायचं, संगमेश्वरला जायचं. या तली मार्गे जावा. तळी मार्गे. ठीक आहे. तर मित्रांनो जस्ट आपण गाडी बोटीमध्ये टाकली आहे. तर बघू शकता आपल्या मागेच आहेत गाड्या लागल्या आहेत. आता मला वाटतं अजून थोडा वेळ वाट बघतील. तर असा काहीसा आहे, मोठी आहे लॉन. तर जरा या काकांनाच आपण विचारूया. काका किती म्हणजे आता अजून किती वेळ थांबणार? 2:15. 2:15ला निघणार. अच्छा. तर आहे बरीच मोठी आहे. 2 मिनटं आहे. आणि पावसाळ्यात मग हे बंद असतं की चालूच? म्हणजे 12ही महिने चालू. अतिवृष्टी वगैरे असेल तरी म्हणजे असा काही धोका नाही. चला सही आहे. खालती पूर्ण मशीन्स अँड ऑल. आणि हे सगळे इंधन जे की बोटीला लागणार. आपण वरती जाऊया. टॉयलेट रूम वगैरे पण आहे. स्टोर रूम खालती. वरच्या बाजूला पण इथे डेक आहे. हा सही आहे. आणि ही कॅप्टनची जे शिपवेल आहे हे इथून ऑपरेट करतात. काका कोण आहेत? कॅप्टन कोण आहेत म्हणजे जे चालवणारे? येऊ का? मला तर तुम्हीच दिसताय. तर हे आपले त्यांचा ड्रेस कोडवरनंच वाटला. असा काहीसा ही केबिन आहे जे की इथून सगळं ऑपरेट होतं. आणि हे आहेत हे काका आहेत जे की कॅप्टन. जे फेरी बोट जी आहे ही याला जंगल जेट्टी पण म्हणतात. तर कसा आहे काका एक्सपिरियन्स तुमचा हा? म्हणजे आता एक्सपिरियन्स मी 14-15 वर्ष एक्सपिरियन्समध्ये फेरीबोटचं. अच्छा फेरीबोटचं 15 वर्ष. आणि म्हणजे तुम्ही हेच चालवता असं? हां फेरीबोट. येस येस. आणि खूप छान आहे. तर आता आपला किती वेळात पोचू आपण तिकडे? त्या इथून 2:15 आहे. 2:15. 5 मिनिटं लागतात तिकडे. अच्छा 5 मिनिटं लागतात. 5 ते 6 मिनिटं लागतात. येस येस. तर ग्वादर तालुका आणि दापोली तालुका हे 2 तालुके जॉईंट करून. अच्छा म्हणजे जॉईंट आहेत. हा इकडे हा या साईडला दापोली आणि हा गुहागर. हा गुहागर हे 2 तालुक्यांचा जॉईंट केलं म्हणजे रत्नागिरी जायला वगैरे बरं अंतर कमी पडतं. गणपती फुलाला झालं तर अजून कमी पडतं. म्हणजे मला वाटतं जे लोक या साईडून येतील, जे मुंबई गोवाने आले की त्यांनी गुहागरमध्ये यायचं चिपळूणवरून. बरोबर ना? रत्नागिरीतून जाकादेवी मार्गे जर आले ना. अच्छा. किंवा जयगड मधून फेरीबोटून इकडे ओके ओके. तर उत्तमच. उत्तम खालच्या मार्गे जाणार. आता बघा इथून म्हणजे दाभोळवरून आता जयगडमध्ये पण आमची बोट आहे. येस. गणपती पुलातून येणार आहे जयगडमध्ये येणार. जयगड मधून तवसाळमध्ये येणार. बरोबर. आणि तवसाळमधून येणार बाय रोडने 50 किलोमीटर धोपावेला. धोपावे. आणि धोपावेतून दाभोळ फेरीबोटी येणार. आणि इथून तुम्हाला समुद्र किनारे जेवढे जे आहेत. बरोबर. म्हणजे हरणे बंदर आहे, मुरुड आहे किंवा लाडघर वगैरे. लाडघर
तिथून पुढे परत हरिहरेश्वर दोल पडतं, तिथून बोरली, शिवर्धन बोरली, पुढे दिघीला पण आमची बोट एक आहे. अच्छा. तिथून ते किल्ल्याला जाऊ शकतात. ओके. तर म्हणजे खूप उत्तम आहे तुमचा. गाडीला पण तेवढा आराम मिळतो आणि थोडा ड्रायव्हर जे असतील त्यांना पण रेस्ट मिळते. तर उत्तम असा पर्याय आहे. तर तुम्ही या इथे येऊन बघा आणि फुल सेफ आहे एकदम, असं काही हे नाही आहे. तर थँक्यू काका, धन्यवाद. आता फेरी सुटण्याचा टाईम झाला आहे. गाववालेच आहेत. तेच ना, म्हणजे उगाच धक्क्यावरती लावा आणि खूप कठीण टास्क आहे. कन्नडाला असं ना मी लावली नसती बोट. काय म्हणताय? पाण्याला स्पीड जर वाढली असती ना हो बरोबर, तर मी बोट लावत नाही. कसं माहिती आम्ही मच्छीमार आहे. मच्छीमार आहे, मच्छीमार आहे. मच्छीमार असल्या समुद्राचा अनुभव. हो नाही ना, ते तर आहे. त्याच्यानंतर मग आता इथे तुम्ही गेटवेला बघितलात ना, तो कसा हे झाला ऍक्सिडेंट. तो ऍक्च्युली आता काय कंट्रोल सुटला का काय झालं? कंट्रोल नाही, मी सांगतो. मी मास्टर मला समजतो. अच्छा. काय झालं ते तुम्हाला सांगतो. तो त्याच्या कोस्टगार्डचं कसं डॅम ते जहाजा दुसरे नाहीच पाहिजे, पण ती कंट्रोल कशी नाही झाली? म्हणजे नाही, थ्रोटल फेल गेला. थ्रोटल फेल गेला म्हणजे जो थ्रोटल ते टाकायला पाहिजे ना, अच्छा, तोच फेल गेला तर करणार काय? बरोबर. स्टेअरिंग लॉक झाली. अच्छा. त्याच्यामुळे ते घडू शकतात, माझा तरी अंदाज. हो नाही म्हणजे तुमचा अनुभव ऍक्च्युली असणारच काका. आता जसं की एखाद्या गोष्टीत आपण इतक्या वर्ष हे झालोय तर ते माहिती पडतंच. असं माहिती ते थ्रोटल फेल झाला आणि थ्रोटल बोट ही बोट होती, त्याचा टर्न बसत तर त्याला माहिती होतं, पण टायमिंगला थ्रोटल बंद पडावं. अरे तर त्याला काय आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मला मोठा अभिमान होता की आपले देशरक्षक होते. देशरक्षक नक्की नक्की एवढा मला मोठा अभिमान आहे. आणि ते रेस्क्युअर्स आले फटाफट. देशरक्षक होते, दुसऱ्यांसारखे नाही. बरोबर केलं तर वेगळी गोष्ट होती. देशरक्षक होते. हो ना. पण देशरक्षक अशी घटना घडवून देऊ शकत नाही. बरोबर. पण ते थ्रोटल फेल केलं. येस बाकी नाही. जाऊ द्या आता, काय होण्याला काय कोणी टाळू शकत नाही. म्हणजे हा प्रकार जो घडलाय ना, थ्रोटल फेल केले. तो ज्या साईडला तो थ्रोटल फेल केला, स्टेअरिंग लॉक झाली. अच्छा. स्टेअरिंग लॉक झाली म्हणजे काहीच करता येणार. जिथे धडकेल तिथे आता धडकवायचीच आहे. म्हणजे ती जिथे जवळ जेवढे झालाय ते. ओके. एमर्जन्सी झालाय ते. ते तर आहे. घडायचं तर असं तरी समजलं असतं ना. हो ना. ते अगोदर तरी इंजिन बंद करून ठेवलं असतं. त्या बोटीला सांगितलं तुम्ही बाजूला पळा. बरोबर. ते समोरची बोट जी होती ना, हो ना, त्या बोटीला सांगितलं तुम्ही बाजूला पळा सांगितलं असतं. घडलं कसं माहिती आहे, जिथे आपण आता टर्न मारतो ना, तिथे टायमिंगलाच घडलं करणार काय. ते तर आहे. चला, काही हरकत नाही. देशरक्षक असा करू शकत नाही. 100% मला ते तर आहे. आपल्या देशासाठी स्वतः जीव गमावतात. बरोबर. आणि ते कसे असे करू शकतात, काय करतात? कारण ती नेव्हीची बोट होती आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं असावं तेच घडलं असणार. हो ना. थ्रोटल आहे. हा, थ्रोटल बंद. हा जर फेल गेला आणि स्टीअरिंग बरोबर आणि बघे बॅन असतात. बरोबर. त्याचाच ते बंद पडलं तर काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये ठोकले गेले. तर भाई असा पद्धतीने एक्सपिरियन्स हा हे सगळं कोकणातच अनुभवता येईल. मी मगाशीच म्हटलं, कारण कोकण किनारपट्टी ही ऑल ओव्हर आपल्याच पट्ट्यात आहे, जो की रत्नागिरीपासून ते अगदी पूर्ण पुढे वेंगुर्लापर्यंत ही पसरलेली आहे. आणि त्या कोकण किनारपट्टी ही
पूर्ण आपल्या म्हणजे कोकण किनारपट्टीला लागूनच समुद्र किनारा आहे. आता समोरचा जो धक्का आलेला आहे, तर चला काका भेटू पुन्हा केव्हा. आणि तुम्ही कोणत्या मार्गे बोललात? तली मार्गे या मार्गे. आता इथून असा जाऊ, आता तो डायरेक्ट कुठे बाहेर पडेल? तिथे फाटा आहे डायरेक्ट तळी आणि मग तिथून पुढे चिपळूण ना. डायरेक्ट चालेल, थँक्यू. हा लेफ्ट ना. चला गाडी काढूया. तर हा आहे, आता आपण ह्या गुहागर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि तिकडे तो पलीकडचा दापोली तालुका. म्हणजे दापोली आणि गुहागर हे इतकं अगदी छोटं अंतर बघा, समोरचं जे डोंगर. तर चला आता आपण तळी मार्गे इथून चिपळूणला जाणार आहोत. आपण त्या इथून बाहेर आलोय, धोपावेच्या इथून. मग बाहेर आल्यानंतर लेफ्ट मारायचं आहे आणि इकडे आपल्याला काही मंडळी भेटली आहेत जे की इथले लोकलच आहेत. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणाले दादा लिफ्ट मिळेल का? तर आपल्याला काही हरकत नाही. मागे पण एक काका आहेत, त्यांना पण तळीच जायचं. आणि आय थिंक तुम्ही कॉलेजला आहेत भाई, ITI कॉलेज. तर ठीक आहे, चला आता आपण निघू. आता इथून चिपळूण एक तास भाई. एक तास ठीक आहे, त्यापेक्षा थोडं जास्त, नो प्रॉब्लेम. पण अरे भाई गेलो होतो दापोलीत, तर तिकडून आता आलोय फिरत. तर चला, कंटाळा आला होता, एकटाच होतो म्हणून म्हटलं काय आता कोणतरी प्रवासात भेटलं आपल्याला. आणि आपलीच माणसं आहेत, मराठी माणसं असल्यामुळे काय भीती नसते कोणालाही लिफ्ट देण्यात. हा रस्ता चांगला आहे, म्हणजे एकदम खड्डे वगैरे नाही आहेत जास्त. आणि हा हायवे आहे का रे? म्हणजे नाही, लोकल आहे ना, म्हणजे लोकल रोड आहे जो की मेन कंपनीकडे येतो. अच्छा, RGPPL म्हणजे रत्नागिरी प्रकल्पाची कंपनी येते आतमध्ये. ओके, ते लोकलचे कंटेनर येतात ना. अच्छा, कंपनीने तयार केलेला रोड आहे. ओके. तर म्हणजे तेच की माझं गाव साखरपा आहे. काय म्हणत होता तू साखरप्याचं? साखरप्याला माझी तिकडे आता सध्या लग्नच आहे. अच्छा, म्हणजे लग्नासाठी आता म्हणजे एप्रिलच्या महिन्यात तिकडे लग्नाला जाणार. कुठे दिलंय? साखरप्यामध्येच. म्हणजे कुठे साखरपा गाव? नेमकं आडगाव आहे, पण नेमकं साखरपा बाजारपेठेच्या जवळच आहे का कुठे? नाही, आतमध्ये आडगाव आहे. अच्छा, असं आहे का? अच्छा, तिकडे. आणि त्यामुळे हा आपला गाववालाच आहे बाई. मग असं बघायला गेलं तर आता त्याच्या बहिणीला ताईचं लग्न होऊन ती तिथे येणार, बरोबर? तिकडे. अच्छा, बघा, त्यामुळे कशी ना कशी ओळख होतेच माणसांची. आणि पारस नाव आहे याचा, मिस्टर सकपाळ म्हणून आहे. आणि हा ब्लॉग आपला येईल, म्हणजे थोडा एक दिवस जाईल जरा एडिटिंग वगैरे. चल बाबा, चल. आणि तू आय थिंक आता तिकडे उतरशील रामपूर मध्ये. अच्छा, म्हणजे मोबाईल नंबर 8657. नाही, बरोबर आहे. कधी फोन करा. नाही, नक्की. हो, नाही, त्यानिमित्ताने बस आपण एक काका माणुसकी जपली पाहिजे माणसाने. 57 50 29 71. येस, अंकित सकपाळ नाव आहे माझं. साखरपा टाका ना, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा तळीचा बाजार आहे ना? तळी बाजारपेठ. तळी बाजार. ओके, थांबा मी अंकित सकपाळ साखरपा टाका, म्हणजे त्यांना लक्षात येईल. चला भेटू. येईन एक दिवस नक्कीच येईल. चालक आहात? मग रत्नागिरीला कुठे येऊ जर आलो तर? यस, तुम्ही मला मिस कॉल द्या ना भाई यांचा नंबर. आलो तर जरा बोटीवर आपण येऊ एक दिवस. म्हणजे मासे फ्रेश असलं ते देऊ शकतो. अरे मासे वगैरे काही नको, बस भेटलात तेवढं खूप. माझी स्वतःची लॉन्च आहे. अरे वा, चला नक्की भेटू आपण. दादा नाव काय? पांडुरंग पावरी. मिस कॉल टाकतो, माझा 32 नंबर शेवट असेल. हा, शेवट मिस कॉल द्या आता. तर इथे जरा थांबलोय. कलिंगड आहे, तर मम्मीला घेऊन जातो. ती त्या दिवशीच म्हणत होती काय आहे कसं काय, तर बघूया काय रेट आहे. कसं आहे मावशी? 30 रुपये किलो. अच्छा, बघा ना, घेऊन जाऊयात. आणि
4.5 घ्या. किती रुपये झाले? 35. 135. काय कमी नाही? माल आता सुरुवात आहे ना. अच्छा बघा 120. नाही एवढा नाही. ठीक आहे चला 130 तरी. ऑनलाईन आहे ना. आणि लिंबू सरबत बनवा ना मस्त 2. पुढचा प्रवास आपला भावासोबतचा आहे. जरा एकटा जाण्यापेक्षा म्हटलं कोणतरी सोबत असावा. तर नाव विसरलं भावा. रोशन. तर जरा इकडे आम्ही म्हटलं ऊन पण आहे, थंडी वंडी काही नाही आहे गावी, तर थोडंसं कोकम सरबत पिऊ आणि मग निघू. भावाला आपण चिपळूणला सोडणार आहे आणि तिथून डायरेक्ट मी म्हटलं होतं की जे संगमेश्वरमधलं तुरळ मामाशीवाडी तिथे पण आपण जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुला कोकम की काय सांगितलेलं? कोकम सर्विस. दोन्ही पण कोकम. हां अच्छा ते त्यांच्यासाठी. ओके हे गार आहे का? हे घे भाई. बाहेर बसले होते ते असतील. या वा जबरदस्त. मम्मीसाठी मी कलिंगड घेतला. निघूयात. अर्धा तासावर आहे आता चिपळूण. गावाकडचं टोविंग सिस्टम बघा. अरे इथे पेट्रोल पंप होता, त्याला करायला काय झालं? तर हे बघा दिसतच आहे कसा रशी अगदी लावून. डेंजर आहेत भाई गावाकडे फुल एकदम. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों लावून. गमतीशीर अशा गोष्टी बघायला मिळतात कधी कधी. असं डेस्टिनेशन आहे तर तिथे आता तो चाललाय. तर भाई भेटू आपण. धन्यवाद. आणि भेट नव्हती भावा, एक चांगला आपला एक प्रवास पण झाला, मस्त चर्चा झाली. तर भेटू आपण भाई. कधी आला साखरप्याला मध्ये आता तू म्हणतोस तू, किंवा त्याच्यानंतरही भेटू. चल भाई. चल चल. चांगलं वाटलं. येस येस विचार वगैरे आपले चांगले आहेत. चल दादा. चल बाय आणि ऑल द बेस्ट फ्युचर साठी. येस चल भेटू पुन्हा केव्हा. या एक छोटासा तलाव आहे आणि इथे हॉटेल आहे कोकण किनारा. चला निघूयात. भाई रस्ता बघा, रस्ता यार मस्त आहे हा. पण हा डायरेक्ट म्हणजे तळी गाव आहे जे गुहागर तालुक्यातला आहे. तिथून सरळ सरळ हा चिपळूणला डायरेक्ट जोडतो. काय रस्ता आहे यार हा. इथून मागून मी आलोय, राईट मारलाय आणि आता इथून हा चिपळूण इथून सरळ जे मागच्या साईडला, आणि हे सरळ आता हा जो एक घाट उतरून आपल्याला राईट मारायचा आहे. मुंबई गोवा हायवेला आपण बाहेर पडलोय, जो की चिपळूण सिटी मधून आपण गावागावातून आलोय, गुहागर तालुक्यातून आलोय आणि आपला मुंबई गोवा हायवे. तर मित्रांनो या व्लॉगचा एंड मी इथेच करत आहे. तर दापोलीवरून संगमेश्वरला आपण रिटर्न आलेलो आहोत. तर दापोलीवरून दाभोळ मार्गे धोपावे फेरी बोटने आपण गुहागर तालुक्यात येऊन तळी मार्गे चिपळूणला आलेलो आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये.